लूकचं शुभवर्तमान अध्याय 10 वचन 2 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मनुष्य रूपामध्ये या पृथ्वीवरती वावरत होता आणि परमेश्वराचं कार्य तो या जगामध्ये करत होता आणि सुवार्तेची घोषणा करत होता. देवाचं राज्य जे जवळ आलेलं आहे म्हणून पश्चाताप करून मागे फिरा आणि परमेश्वराकडे वळा, ह्या गोष्टीची तो घोषणा करत होता. आणि हे स्वर्गीय काम करत असताना प्रभू येशूने आपल्या सोबत शिष्य निवडले. प्रभू येशूने 12 वंशातून, इस्रायलच्या 12 वंशातून 12 शिष्यांची निवड केली आणि हे येशूचे पहिले निवडलेले 12 शिष्य ठरले. त्यानंतर येशू ख्रिस्त त्यांना घेऊन गावागावात, नगरानगरात, शहरात जाऊन सुवार्ता सांगायचा. तेव्हा येशूच्या द्वारे लोक परमेश्वराचा अनुभव घ्यायचे, परमेश्वराच्या प्रेमाला अनुभवायचे, परमेश्वराच्या योजना तथा परमेश्वराचं काम ते समजून घ्यायचे आणि ते येशूच्या मागे जायचे. आणि हा येशूच्या मागे जाणाऱ्या लोकांची गर्दी दिवसागणिक वाढत गेली. येशूचं अनुकरण करू पाहणाऱ्यांची गर्दी, येशूचा शिष्य होऊ पाहणाऱ्यांची गर्दी दिवसागणी वाढत गेली. आणि त्यातले जे खरे आणि अस्सल होते ते येशू बरोबर चालत राहिले. येशू जिथे कुठे जाईल तिथे ते येशू बरोबर ती असायचे. बायबल असं म्हणतं, आजचं वचन असं सांगत आहे की येशू ख्रिस्त जेव्हा कार्य करत असताना जेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना सुद्धा या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं, या कार्यामध्ये त्यांना वाटा दिला आणि जेव्हा तो गावागावात, नगरानगरात 2-2 आणि 3-3च्या तुकड्यांमध्ये सुवार्तेची घोषणा करण्यासाठी पाठवायचा, तेव्हा त्यावेळेला प्रभू येशूने आपल्या शिष्यांना ही गोष्ट सांगितली की पहा, पीक फार आहे आणि कामकरी थोडके आहेत. म्हणून पिकाच्या धन्याने या कामास कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. पीक फार आहे आणि कामकरी थोडके आहेत. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या कार्यासंबंधीची, स्वर्गीय कार्यासंबंधीची एक गोष्ट इकडे सांगत आहे. तो स्पष्टपणे सांगत आहे की पीक फार आहे आणि कामकरी थोडके आहेत. हे जे वचन आहे हे वचन नाही आहे की येशूची कुठेतरी शेत आहे, येशूचं कुठेतरी शेत जमीन आहे आणि तिकडे शेतीच्या कामासाठी माणसं भेटत नाही आहेत किंवा शेत कापणीच्या कामासाठी, नांगरणीच्या कामासाठी, पेरणीच्या कामासाठी माणसं मिळत नाही आहेत आणि म्हणून तो सांगतोय की तिकडे मला माझ्या पिकासाठी कामकरी पाहिजेत, शेतासाठी कामकरी पाहिजेत, असं नाही आहे. येशू ख्रिस्त ज्या पिकाविषयी म्हणत आहे हे एक आध्यात्मिक पीक आहे. हे जे आध्यात्मिक पीक आहे ते मनुष्य तथा त्याचा आत्मा आहे आणि ह्या मनुष्यांना परमेश्वराच्या राज्यासाठी एकत्रित करावं, परमेश्वराच्या राज्यासाठी गोळा करावं, परमेश्वराच्या राज्यासाठी तयार करावं. आणि अशा तयार असलेल्या पिकांना परमेश्वराच्या राज्यासाठी गोळा करण्यासाठी कामकऱ्यांची गरज आहे. पीक फार आहे. जगाच्या पाठीवरती जिथे कुठे मनुष्य मात्र प्राणी आहे, मनुष्य नावाचा प्राणी आहे, हाडामासामध्ये जन्मलेला, ज्याच्या शरीरामध्ये आत्मा आहे, या प्रत्येक माणसासाठी परमेश्वर म्हणत आहे की एक कामकरी पाठवावा. का तर त्याच्यापर्यंत सुवार्ता जावी, का तर त्याचा आत्मा देवाच्या कार्यासाठी, देवाच्या राज्यासाठी तयार असावा, सज्ज असावा. आणि जेव्हा तो तयार असेल, सज्ज असेल, तर देवाने त्याला आपल्या स्वर्गीय कोठारामध्ये साठवून ठेवावं, त्याच्या राज्यामध्ये घ्यावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि हेच काम करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला की माणसांची मनं परमेश्वरासाठी तयार करावी, माणसांचं हृदय परमेश्वरासाठी तयार करावं, माणसांना परमेश्वराच्या राज्यासाठी तथा परमेश्वरापासून असलेल्या आशीर्वादांसाठी पात्र करावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. त्यांनी फार मोठी कामगिरी या जगामध्ये केली. त्यांनी फार मोठा परमेश्वराच्या कार्याचा भार स्वतःच्या शरीरावरती उचलला. स्वतःच्या जीवनाने त्यांनी फार मोठा भार स्वतः पेलवला आणि जे काही उरलं सुरलेलं आहे ते त्यांनी शिष्यांच्या स्वाधीन केलं. जे काही उरलेलं आहे ते त्यांनी शिष्यांना सांगितलं आणि त्याचे शिष्य आता कार्य करत आहेत. तेच कार्य जे येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये केलं होतं. हे कार्य कोणा माणसापासून नव्हे, हे कार्य कोणा माणसाच्या डोक्यातून आलेली एक निव्वळ कल्पना
माणसांना नव्हे, हे कार्य स्वर्गीय आहे. हे यहोवा परमेश्वर, ज्या परमेश्वराला कोणी कधी पाहिले नाही, त्याच्या योजनेमध्ये असलेली ही एक पवित्र मनुष्याच्या तारण प्राप्तीसाठीची असलेल्या योजनेचा हा कार्यभाग आहे. एक फार मोठं स्वर्गीय कार्य आहे. हे कुठे ऑफिसमध्ये जाऊन कार्य करायचं नाही आहे, हे कुठे शेतामध्ये जाऊन कार्य करायचं नाही आहे, हे कुठे कारखान्यामध्ये जाऊन कार्य करायचं नाही आहे. हे स्वर्गीय कार्य आहे आणि या स्वर्गीय कार्यासाठी माणसांची गरज आहे. या स्वर्गीय शेतासाठी, या आत्मिक शेतीसाठी माणसांची गरज आहे. आणि प्रभू येशू म्हणतोय, पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धन्याने या कामास कामकरी पाठवावे त्याची प्रार्थना करा. येशू ख्रिस्त सांगत आहे की देवाचं कार्य करण्यासाठी लोक पुढे यावी, देवाचं कार्य करण्यासाठी लोक तयार व्हावी, यासाठी तो स्वतः प्रार्थना करायला सांगतोय. त्याने स्वतः कार्य केलं आहे. त्याने त्याच्या विश्वासदारांमधून त्याने शिष्यांना निवडलेला आहे आणि तो अजूनही पुढे म्हणत आहे की पिकाच्या धन्याने या कामास कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा. पीक फार आहे, होय पीक फार आहे. आमच्या आम्ही भारत देशामध्ये राहतो. भारतामध्ये किती लोकसंख्या आहे, जगाच्या पाठीवर किती लोकसंख्या आहे. आणि जिथे लोकसंख्या आहे, जिथे मानव आहे, त्या मानवाच्या शरीरामध्ये आत्मा आहे. आणि हा आत्मा तारला जावा, हा आत्मा वाचला जावा. इतकंच नव्हे, ते जे जीवन म्हणून या जगामध्ये जगत आहेत, हे एक नुकतं एक निव्वळ जीवन नव्हे, तर ही एक परमेश्वराची योजना आहे. तुम्ही जे आता ऐकत आहात ते तुम्ही परमेश्वराची योजना आहात. तुम्ही केवळ एक शरीर नव्हे, तुम्ही केवळ एक आत्मा नव्हे, तुम्ही थेट देवाची योजना आहात. तुम्ही देवाची प्रतिमा आहात. त्याने त्याच्या प्रतिमेप्रमाणे तुम्हाला घडवलेलं आहे, त्याने तुम्हाला रचलेलं आहे. तुमच्या शरीराचं प्रत्येक अंग त्याने त्याच्या पवित्रशा हाताने घडवलेलं आहे. तुमच्या मातीच्या शरीरामध्ये त्याने आपल्या जीवनाचा श्वास फुंकून तुम्हाला जीवधारी मनुष्य बनवलेला आहे. तुम्ही स्वर्गाची निर्मिती आहात आणि तुम्ही मेल्यानंतर स्वर्गातच यावं, तुमचं तारण व्हावं, तुम्ही वाचले जावे आणि परमेश्वराच्या वेंगेत असावे, ही परमेश्वराची इच्छा आहे. की तुमचा नाश व्हावा ही त्याची इच्छा नाही, तर तुम्ही तुमच्या चुकीच्या गोष्टींपासून पश्चाताप करावा आणि परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त करून घ्यावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि ह्याच कामासाठी परमेश्वराने येशूला या जगात पाठवलं. येशूच्या द्वारे त्याने आपल्या सेवकांना निवडलं, आपल्या दासांना निवडलं आणि आपल्या कामकऱ्यांना निवडलं. आणि येशूचे शिष्य, येशूचे ते कामकरी आजही काम करत आहेत. आजही सुवार्ता सांगत आहेत. आजही देवासाठी लोकांना तयार करत आहेत, मन तयार करत आहेत. मन आज लोकांची मनं जिवंत देवापासून वळलेली आहेत. लोकांची मनं जिवंत देवाच्या अस्तित्वाला नाकारत आहेत. लोकांची मनं जिवंत देवाकडे पाठमोरी झालेली आहेत. हे पाठमोरी झालेली मनं, ही पाठमोरी झालेली हृदय देवाकडे परत यावी, यासाठी देवाचे लोक काम करतात. हे कठीण झालेलं हृदय सौम्य व्हावं, मृदू व्हावं आणि ते देवाकडे वळावं, यासाठी येशूचे शिष्य काम करतात. येशूचे शिष्य हे कुठल्या धर्माचा प्रचार नव्हे, येशूचे शिष्य हे कुठल्या पंथाचा प्रचार नव्हे. येशूचे शिष्य पश्चातापाचा संदेश देतात, जो संदेश देण्यासाठी खुद्द येशूने सांगितलेला आहे की सर्व राष्ट्रांना जा आणि माझ्या राज्याची घोषणा करा. त्याचं राज्य काय आहे? त्याचं राज्य स्वर्गीय आहे. त्याचं राज्य शांतीचं आहे. त्याचं राज्य क्षमेचं आहे. आणि हे क्षमेच्या राज्याची घोषणा, हे शांतीच्या राज्याची घोषणा करण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांना, आपल्या लोकांना निवडलं. कुठल्या धर्माचा आणि पंथाचा प्रचार करण्यासाठी नव्हे. येशूचा कोणता शिष्य धर्माचा आणि पंथाचा प्रचार करत नाही. येशूचा शिष्य येशूने सांगितल्याप्रमाणे त्याच्या राज्याची घोषणा करतो. आणि त्याचं राज्य या पृथ्वीवरचं नाहीये, त्याचं राज्य या जगातलं नाहीये, त्याचं राज्य स्वर्गीय आहे. एकदा एका मनुष्याने येशूला प्रश्न विचारला की देवाचं राज्य, देव कुठे मिळणार, देव कुठे सापडणार, कुठे जाऊन आम्ही त्याची आराधना करावी, कुठे जाऊन आम्ही त्याची भेट घ्यावी आणि कुठे आहे त्याचं ते राज्य, ते कुठे आहे त्याचं ते किंगडम जे आम्ही पाहू आणि आम्ही विस्मित होऊ. येशू ख्रिस्त म्हणाला, देवाचं राज्य दृश्य स्वरूपात नाही आहे. पाहते इथे किंवा तिथे नाही, पाहते तुमच्या मध्येच आहे. जेव्हा देवाला आवडणारं असं जीवन जगणारी लोक एकत्र येतात, तिथेच देवाचं राज्य तयार होतं. जेव्हा देवाच्या इच्छेमध्ये राहणाऱ्या लोकांचा जेव्हा जमावडा होतो, तिथेच देवाचं राज्य तयार होतं. शांतीप्रिय, परमेश्वराच्या शांतीप्रिय स्वभावाने आपल्या जीवनामध्ये जगणारी लोकांचं जेव्हा एकत्र येतात, तिथे देवाचं राज्य तयार होतं. देवाचं राज्य दृश्य स्वरूपातलं नाही आहे, देवाचं राज्य आत्मिक आहे. देवाचं राज्य स्वर्गीय आहे. देवाचं राज्य आध्यात्मिक आहे. आणि ह्या राज्याची घोषणा येशूचे शिष्य करतात. आणि ह्या घोषणा करण्यासाठी अजून सेवकांनी पुढे यावं. अजून त्या परमेश्वराच्या सेवकांनी, परमेश्वराच्या दासांनी, परमेश्वराच्या शिष्यांनी, परमेश्वराच्या कामकऱ्यांनी पुढे यावं, अशी परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर स्वतः म्हणतोय की पिकाच्या धन्याने कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा. पीक फार आहे, जगाच्या पाठीवरती मनुष्य किती आहे
आणि किती लोक आपल्या मर्जीनुसार जगत आहेत, देवाला न आवडणारं जीवन जगत आहेत, देवाकडे पाठमोरे झालेले आहेत. त्यांचं ते कठीण हृदय मृदू व्हावं यासाठी येशूचे शिष्य घोषणा करत आहेत. घोषणा काय आहे? की देव प्रेमळ आहे, देव आजही जिवंत आहे, तो आपल्या लोकांकडे पाहतो, त्याला आपल्या लोकांची काळजी आहे. डोळ्यात निघणारा प्रत्येक अश्रू तो तपासतो आणि भग्न हृदय लोकांच्या सानिध्यात तो असतो. तुटलेल्या हृदयांचा तो परमेश्वर आहे आणि तो सर्व काही सांभाळणारा आणि सर्व काही करणारा परमेश्वर आहे. ही घोषणा सुरू आहे. आणि जे जे पीक तयार होत आहे, जो आत्मा परमेश्वरासाठी तयार होत आहे, त्या आत्म्याला, त्या पिकाला परमेश्वराच्या स्वर्गीय कोठारामध्ये साठवण्यासाठी, म्हणजे स्वर्गामध्ये घेण्यासाठी, त्याच्या अलौकिक राज्यामध्ये घेण्यासाठी परमेश्वर उत्सुक आहे. प्रत्येकाचा आत्मा तारला जावा, कोणाचा नाश व्हावा ही त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा ही त्याची इच्छा आहे. आणि हीच घोषणा करण्यासाठी येशूचे शिष्य आज जगभर कार्य करत आहेत. येशू ख्रिस्ताने जेव्हा शेवटची आज्ञा दिली, येशू ख्रिस्ताने अखेरची आज्ञा दिली, सर्व राष्ट्रांचा आणि माझ्या राज्याची घोषणा करा. ही अखेरची आज्ञा आहे, त्याच्या राज्याची घोषणा. त्याचं राज्य या जगाचं नाही आहे, हे लक्षपूर्वक तुम्ही ऐका. त्याचं राज्य हे जगाचं नाही आहे, त्याचं राज्य स्वर्गीय आहे, त्याचं राज्य शांतीचं आहे, त्याचं राज्य प्रेमाचं आहे. आणि प्रेमाची आणि क्षमेची परिभाषा येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनातून अगदी चरमसीमेवरती जाऊन दाखवली. क्षमेची चरमसीमा काय असते, प्रेमाची चरमसीमा काय असते, हे प्रभू येशू ख्रिस्ताने नवीन पद्धतीने जगासमोर ही व्याख्या ठेवली. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताने पावित्र्यतेची एक नवी व्याख्या जगासमोर ठेवली. पीक फार आहे आणि कामकरी थोडे आहेत. येशूचं काम करण्यासाठी कामकरी थोडे आहेत. येशूच्या स्वर्गीय शेतामध्ये काम करण्यासाठी कामकरी थोडे आहेत. जेव्हा तुम्ही सुवार्ता सांगता, तुम्ही स्वर्गाच्या शेतातले कामकरी आहात, स्वर्गातल्या शेतातले. विचार करा, ह्या जगामध्ये, भौतिक जगामध्ये जगत असताना, सांसारिक जगामध्ये जगत असताना, जेव्हा शेतीसाठी शेतमजूर असतात, त्या शेतमजुरांनी शेती ते काम केल्यानंतर त्यांना मजुरी मिळते, एक मजुरी. मग जेव्हा तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही स्वर्गीय शेतावर काम करता आणि जेव्हा ती मजुरी तुम्हाला मिळेल, ती किती भारी असेल, ती किती बहुगुणित, ती किती आशीर्वादित आणि ती किती अलौकिक असेल. त्या मजुरीला कशाचीच उपमा देता येणार नाही, एवढे ते स्वतःमध्ये अलौकिक असेल. पिकाच्या धन्याने आपल्या कामास कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा. तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्ही किती दिवस झाले विश्वासणारे आहात मला माहिती नाही, परंतु परमेश्वराचा आत्मा तुम्हाला सांगत आहे की तुम्ही पिकाच्या धन्याने कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा. तुम्ही तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये ही प्रार्थना करा की देवाचे शिष्य अजून तयार व्हावे, देवाच्या कामासाठी लोक पुढे यावे, देवाची सुवार्तेची घोषणा करण्यासाठी लोकांनी आपल्या मुखाचा वापर करावा. त्यांच्या जीवनात जे घडलेलं आहे ते त्यांनी घोषणा करून लोकांना सांगावं की देव जिवंत आहे, देव जिवंत आहे आणि देव जिवंत आहे. तो आजही लोकांवर प्रेम करतो, आजही त्याला आपली काळजी आहे. ही घोषणा आहे. स्वर्गाच्या राज्यासाठी आत्मे तयार करा, स्वर्गाच्या राज्यासाठी त्यांच्या हृदयांना तयार करा आणि तशी माणसं देवाने पाठवावी अशी प्रार्थना करा. देवाचे सेवक उभे राहावे अशी प्रार्थना करा आणि देवाची घोषणा करण्यासाठी लोकांनी आपलं मुख वापरावं अशी प्रार्थना करा. ही परमेश्वराने आपल्याला सोपवलेली एक कामगिरी आहे. तुम्ही स्वतः सुद्धा सुवार्तेची घोषणा करा. तुम्ही स्वतः सुद्धा त्या स्वर्गातल्या शेतातले स्वर्गीय शेताचे कामकरी, स्वर्गीय शेताचे भागीदारी व्हा, म्हणजे देव तुम्हाला अधिकाधिक आशीर्वाद करेल. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे एकदा येशू ख्रिस्त विहिरीवरती बसलेला असताना तिकडे एक शोमरणी स्त्री पाणी भरायला आली होती. आणि ती पाणी भरायला आली तेव्हा येशूला तहान लागली होती. तेव्हा येशूने तिला सांगितलं, मला प्यायला पाणी दे. ती म्हणाली, मी शोमरोनी आहे आणि आपण यहुदी आहात आणि तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी संभाषण कसं काय करता. कारण यहुदी जात ही उच्च मानली जायची आणि शोमरोन जात ही कनिष्ठ मानली जायची आणि ह्या पंथातली लोक एकमेकांशी संभाषण ठेवत नव्हते. येशू ख्रिस्ताच्या पेहरावावरून त्या शोमरोनी स्त्रीने हे ओळखलं होतं की हा एक यहुदी आहे आणि येशूने सुद्धा हे भलीभाती माहिती होतं की एक शोमरोनी आहे. परंतु येशूला जातीपातीचं रंगाचं जात पात रंग भेद वर्ण गोत्र वंश कुळ त्याच्याशी काही लेणं देणं नाही आहे. परमेश्वरासमोर एकच जात आहे, मनुष्य जात. परमेश्वरासमोर एकच धर्म आहे, मानव धर्म. परमेश्वरासमोर एकच गोष्ट आहे, मनुष्य. माणूस तारला जावा ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने जात पात उच्च कनिष्ठ खालच्या दर्जाचा उच्च दर्जाचा काही पाहिलं नाही. त्यांनी थेट पाणी मागितलं आणि ती अवाक राहिली की बापरे, माझ्यासारख्या माणसाच्या भांड्यातला हा माणूस पाणी पिणार, हे कसं काय होऊ शकतं, हे कसं काय शक्य आहे. तेव्हा तिने सांगितलं की आपण यहुदी असता आणि मी शोमरोनी असता सुद्धा आपण माझ्याकडे प्यायला पाणी मागता, हे कसं काय. येशू म्हणाला, देवाचं दान म्हणजे काय आणि मला प्याव्यास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण, हे जर तू ओळखलं असतं
तर त्याने तुला जिवंत पाणी दिलं असतं, एक असं पाणी जे पिल्यानंतर कधी तहान लागणार नाही. तेव्हा तिला असं वाटलं की असं जर असेल तर याचा अर्थ मला पुन्हा कधी विहिरीवर यायला लागणार आहे, एकदाच काय ते आम्ही पाणी पिऊ आणि एकदाचीच कायची आमची ताण भागून जाईल. पण येशू ख्रिस्त त्या शारीरिक तहानेविषयी म्हणाला नव्हता. येशू ख्रिस्त त्या जे आपल्याला आपलं पाणी दिसतं त्या पाण्याविषयी म्हणाला नव्हता. येशू ख्रिस्त आध्यात्मिक पाणी, ते जिवंत पाणी म्हणजे त्याच्या राज्याचं पाणी, त्याच्या पवित्र आत्मा जो जिवंत पाण्याचं लक्षण म्हणून सांगितलं जातं, ते पाण्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला होता. तेव्हा येशूला ती म्हणते की मला हे पाणी द्या. येशू म्हणतो जा तुझ्या नवऱ्याला बोलावून आण. ती म्हणते मला नवरा नाही. येशू ख्रिस्त म्हणाला ठीक उत्तर दिलंस, तुला 5 नवरे होते आणि आता तू ज्याच्याबरोबर राहते तो तुझा नवरा नाही. ती अवाक राहते, विस्मित होते, ती अचंबित होते आणि येशूकडे पाहते आणि येशूला म्हणते तुम्हाला हे कसं काय माहिती, आपण हे कसं काय जाणता, आपण संदेष्ट आहात का, आपण संदेष्ट आहात का. ती अवाक होते आणि आपली भांडी ती तिथेच सोडून, त्या विहिरीवर सोडून गावामध्ये जाते. गावात जाते आणि गावातल्या लोकांना गोळा करते, शोमरोन नगरातल्या लोकांना गोळा करते. चला चला चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पाहायला चला, तोच मसीहा असेल काय. येशूची साक्ष तिने त्या गावामध्ये दिली आणि मग त्या शोमरोनी स्त्रीची साक्ष ऐकून लोक गोळा झाले आणि येशूला पाहण्यासाठी ते त्या विहिरीवर गेले. त्यांनी येशूला पाहिलं आणि येशूला विनंती केली की तुम्ही आमच्या गावामध्ये राहा. येशू ख्रिस्त त्यांच्या विनंतीला मान्यता देऊन 2 दिवस त्या गावात राहतो. या 2 दिवसामध्ये शोमरोन नगरातली लोक येशूच्या द्वारे पुष्कळ आध्यात्मिक अनुभव घेतात आणि 2 दिवसानंतर हे शोमरोन नगरातली लोक त्या बाईला, त्या स्त्रीला सांगतात, जिच्या साक्षीवरून लोक गोळा झाली आणि येशूला पाहायला गेली होती, तिला सांगतात बाई केवळ तुझ्या सांगण्यावरूनच नव्हे तर आम्ही पाहिलं आहे आणि आम्ही विश्वास ठेवतो की हाच मसीहा आहे. शोमरोन नगरातल्या बहुतेक लोकांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. शोमरोन नगरातल्या बहुतेक लोकांनी येशूच्या द्वारे असलेल्या पापक्षमेचा संदेशाचा स्वीकार केला, येशूच्या द्वारे असलेल्या पापक्षमेची योजनेचा स्वीकार केला, येशूच्या द्वारे असलेल्या परमेश्वरीय योजनेचा स्वीकार केला. म्हणजेच त्यांनी येशूवर विश्वास ठेवला. त्यांची मनं देवासाठी तयार झाली, त्यांचं हृदय, त्यांचं जीवन देवासाठी तयार झालं आणि हे म्हणजे याचा अर्थ हे पीक देवासाठी तयार झालं. पण ह्याच्या मुळाशी जेव्हा जाऊन बघाल, ही स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे? स्टार्टिंग पॉईंट इथे आहे की येशूच्या द्वारे घडलेला चमत्कार पाहिला, आपल्या जीवनाविषयी ज्यांनी तंतोतंत सांगितलेलं आहे, कदाचित हाच मसीहा आहे. कारण संदेशांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की मसीहाला सगळं काही माहिती आहे आणि ह्याला जर माझ्या जीवनातलं सगळं काही माहिती आहे आणि ह्याने जर माझ्या जीवनातलं मी त्याला पहिल्यांदाच पाहते आणि तोही मला पहिल्यांदा पाहतोय आणि तरी सुद्धा हा माझ्या जीवनाविषयी एवढी इत्यंभूत माहिती देतोय, याचा अर्थ हा मसीहा असणार आणि आपल्या जीवनाविषयी घडलेला हा अद्भुत प्रकार ऐकून ती थेट नगरामध्ये जाते आणि तिकडे जाऊन ती येशूची घोषणा करते. तिकडे जाऊन ती येशूच्या द्वारे घडलेल्या एका कृत्याची घोषणा करते आणि मग लोक एकत्र येतात, लोक येशूला विनंती करतात. येशू त्यांच्या विनंतीला मान्यता देऊन 2 दिवस त्यांच्या गावात राहतो आणि या 2 दिवसामध्ये शोमरोन नगरातली लोक येशूच्या द्वारे प्राप्त झालेल्या संदेशाचा स्वीकार करतात, येशूच्या द्वारे असलेल्या पापक्षमेच्या योजनेचा स्वीकार करतात, येशूच्या द्वारे असलेल्या परमेश्वरीय योजनेचा ते स्वीकार करतात. एकंदरीत ते स्पष्ट सांगतात की बाई केवळ तुझ्या बोलण्यावरूनच नव्हे तर आम्ही पाहिलं आहे, आम्ही विश्वास ठेवतो की हाच मसीहा आहे. शोमरोन नगरातली ही स्त्री जिने आपल्या जीवनामध्ये घडलेली गोष्ट पाहून, अद्भुत कृत्य पाहून जर ती तरी पण सांगायला गेलीच नसती तर त्या शोमरोन नगरातल्या लोकांनी विश्वास कुठनं ठेवला असता. ही सांगायला गेली, हिच्या जीवनात जे घडलंय ते तिने सांगितलं, याचा अर्थ परमेश्वराने तिला त्या गोष्टीसाठी निवडलं. परमेश्वराने त्या कामासाठी, त्या शोमरोन नगरातल्या त्या लोकांच्या आत्म्यासाठी परमेश्वराने या स्त्रीची निवड केली. परमेश्वराने या स्त्रीला ती भूमिका दिली. कशी? जेव्हा परमेश्वराने तिच्या जीवनातलं काही सांगितलं. शोमरोन नगरातल्या लोकांना आपल्या जवळ बोलवण्यासाठी शोमरोनी स्त्रीची निवड झाली. अशी शोमरोनी स्त्री प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक राज्यात परमेश्वराने निवडावं अशी प्रार्थना करा. परमेश्वराच्या राज्यासाठी, परमेश्वराच्या प्रेमासाठी लोक बोलली पाहिजेत, अशी लोक परमेश्वराने पाठवावी अशी प्रार्थना करा. ती जर गप्प राहिली असती, शोमरोन नगरातल्या लोकांना तारण प्राप्तीचा संदेश कळालाच नसता. तो तारणाचा प्रभू त्यांच्या नगराच्या जवळ येऊन तसाच निघून गेला असता. पण नाही, परमेश्वराने योजना आखली.
पूर्व योजनेमध्ये हे होतं की ही येणार, हिला मी सांगणार, ही जाऊन बोलणार, आणि अद्भुत रीतीने परमेश्वराने ते कार्य केलं. असं प्रत्येक नगरासाठी देवाने अशा शोम्रोनी स्त्रीसारख्या मनुष्याला निवडावं अशी प्रार्थना करा. प्रार्थनेमध्ये हा विषय ठेवा की प्रभू, ज्याप्रमाणे त्या शोम्रोन नगरातल्या लोकांना तुझ्या जवळ बोलवण्यासाठी तू शोम्रोनी स्त्रीची निवड केली, अगदी त्याप्रमाणे आमच्या राज्यातल्या, आमच्या गावातल्या, आमच्या नगरातल्या लोकांसाठी सुद्धा तुझ्या दासाला तू पाठव, तुझ्या लोकांना तू पाठव, तुझ्या कामकऱ्यांना तू पाठव, अशी तुम्ही प्रार्थना करा. आणि स्वतःसाठीही प्रार्थना करा की मलाही त्या शोम्रोनी स्त्रीसारखी माझ्या नगरात, माझ्या गावात जाऊन घोषणा करता यावी, अशी माझ्यावरही दया कर, अशी माझ्यावरही कृपा कर. मला सुवार्थ सांगण्यासाठी मला भक्कम पुरावा दे, मला सुवार्थ सांगण्यासाठी माझ्याकडे भक्कम शब्द दे, एकंदरीत मला तुझा पवित्र आत्मा दे. प्रार्थना करा तुम्ही. या शोम्रोनी स्त्रीने अशी साक्ष देणं ही एक प्रकारची घोषणा आहे की मसिया आहे, वाचवणारा आहे, तारणारा आहे. हे फार महत्वाचं आहे. अशी प्रार्थना करा तुम्ही. येशू ख्रिस्त म्हणतोय की पिकाच्या धन्याने आपल्या कामास कामकरी पाठवावे, म्हणून त्याची प्रार्थना करा. हा तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेत हा विषय असलाच पाहिजे, तुमच्या स्वतःसाठीही, की मलाही त्या शोम्रोनी स्त्रीसारखं बोलता यावं, अशी दया, अशी कृपा आणि असा धीर, असं सामर्थ्य मलाही प्राप्त होत, म्हणजे मीही सांगेन आणि अजून लोक तयार होत, अशी सुद्धा प्रार्थना करा. अशी सुद्धा प्रार्थना करा. माझ्या माहितीमध्ये असल्याप्रमाणे राजस्थानला पुष्कर या ठिकाणी भक्त सिंग नावाचे हे परमेश्वराचे सेवक तिकडे सुवार्थीसाठी गेले होते. परंतु ते सुवार्थ न सांगता तिथल्या एका नदीमध्ये गेले आणि त्यांनी हातामध्ये पाणी घेऊन परमेश्वर पित्याकडे प्रार्थना केली की या नगरातून, या गावातून किंवा ह्या ठिकाणातून तू तुझ्या सेवकाला निवड, तू तुझ्या दासाला निवड. आणि झालं असं की पंडित धर्मप्रकाश शर्मा हे देवाचे फार मोठे सेवक होऊन गेले. त्यांना देवानी त्या गावामध्ये त्या ठिकाणी निवडलं. एक फार मोठी योजना होती ती, एक फार मोठी कॉलिंग होती ती. तुमच्यातील कित्येक लोकांना माहितीही असेल की पंडित धर्मप्रकाश शर्मा हे साधं व्यक्तिमत्व नव्हतं. ह्यांच्या जीवनाला प्रसिद्धी होण्यासारखी बरीच माध्यम, बरेच व्यक्तिमत्व होते. यांची जीवनाची पार्श्वभूमी फार प्रसिद्ध होती. त्याचबरोबर त्यांनी बिर्ला कंपनीमध्ये काम सुद्धा केलेलं आहे. ते सिनेमामध्ये सुद्धा कामाला होते. राजस्थानच्या युवा काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष होते. एवढी मोठी प्रसिद्ध त्यांची पार्श्वभूमी होती. आणि परमेश्वराने त्यांना दर्शन दिलं आणि त्याच्या सेवेसाठी त्यांना वापरलं. पण ही प्रार्थना कोणीतरी अगोदर काही वर्षापूर्वी त्या गावामध्ये त्या ठिकाणी जाऊन केली होती. त्यांच्या त्या प्रार्थनेला पंडित धर्मप्रकाश शर्मा यांच्या स्वरूपात उत्तर मिळालं. आणि ही फार महत्त्वाची बातमी आणि ही फार महत्त्वाची शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की ह्या वचनाप्रमाणे भक्त सिंग या देवाच्या सेवकाने प्रार्थना केली की पिकाच्या धन्याने आपल्या कामास कामकरी पाठवावे, म्हणून त्यांनी प्रार्थना केली. त्यांच्या एका प्रार्थनेला पंडित धर्मप्रकाश शर्मा यांच्या स्वरूपात उत्तर मिळालं. तुम्ही युट्यूबवरती पंडित धर्मप्रकाश शर्मा सत्य की खोज हा त्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट आहे. तुम्ही तो चित्रपट पाहून त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने कसं कार्य केलं आणि ते कोणाच्या प्रार्थनेचं उत्तर आहेत हे तुम्हाला अगदी सुस्पष्ट पद्धतीने कळेल. परमेश्वराची ही इच्छा आहे की त्याच्या कार्यासाठी लोकांनी पुढे यावं. परमेश्वराची ही इच्छा आहे की त्याच्या कामासाठी कामकरी उभे राहावे. तुम्ही फक्त उभं राहण्याची गरज आहे. परमेश्वर तुमच्या बाजूनी होईल. तुम्ही फक्त बोलायची गरज आहे. देव तुमच्या मुखामध्ये त्याचे शब्द भरेल. तुम्ही फक्त बोलायची गरज आहे. तुम्ही बोलाल तसं घडेल. असं परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. एका ठिकाणी बायबलमध्ये एक सुंदर घटना आहे की गरसेकर नावाच्या प्रदेशातल्या एका भूतग्रस्ताला येशूने बरं केलं. हा गरसेकर प्रदेशातील भूतग्रस्ताची पार्श्वभूमी अशी होती की हा अशुद्ध आत्म्याच्या त्रासाने पीडित होता. इतका पीडित की तो लोकांना अपाय करायचा, लोकांना त्रास द्यायचा, इथपर्यंत की तो स्वतःच्या शरीराला ठेचून काढायचा. जो माणूस स्वतःच्या शरीराची पर्वा करत नाही तो दुसऱ्याला सोडेल का? विचार करा. लोकांना आणि समाजाला तो अपायकारक असल्यामुळे, त्याच्या घरच्या लोकांना तो अपायकारक असल्यामुळे त्याला लोक कुठेतरी दूर लांब नेऊन जंगलात कुठेतरी एका कबरेमध्ये, गुफारूपी कबरेमध्ये साखळदंडाने बांधून ठेवायचे. इतका तो अपायकारक होता, इतका तो अक्राळ विक्राळ झाला होता. आणि म्हणून लोक त्याला कुठेतरी लांब जंगलामध्ये, गुफारूपी कबरेमध्ये साखळदंडाने बांधून ठेवायचे. परंतु त्याच्या आतमध्ये अशुद्ध शक्तीचा एवढा प्रचंड प्रभाव होता की तो साखळदंड तोडून काढायचा आणि दगडाने आपलं शरीर ठेचायचा. आरडाओरडा करत रात्री बेरात्री निवस्त्र असा इकडून तिकडे तो फिरायचा. एवढी बिकट आणि भयानक अशी अवस्था त्याची होती. येशू ख्रिस्त जेव्हा त्या प्रदेशाच्या समुद्रकिनारी येतात तेव्हा हाच माणूस त्यांना इकडून तिकडे धावताना दिसतो. प्रभू येशू त्यांना पाहतात आणि बायबल म्हणतं येशू ख्रिस्त जसे मंचव्यातून खाली उतरतात आणि किनाऱ्यावरती येतात तेवढ्यात तो अशुद्ध आत्म्याने पीडित असलेला माणूस येशूच्या पुढ्यात येतो आणि घाबरून सांगतो, हे परात्पर देवाच्या पुत्रा,
तो आमच्यामध्ये का पडतोस? आमच्यामध्ये म्हणजे मग कोणामध्ये? त्या माणसामध्ये, आणि त्या माणसाच्या आतमध्ये जे अशुद्ध आत्मे आहेत त्या दोघांच्या मध्ये का पडतो? आम्हाला अधोलोकात जाण्याची आज्ञा करू नको, तर बाजूला जो डुकरांचा कळप चरत आहे त्या डुकरांच्या कळपात जाण्याची आज्ञा कर. अशुद्ध आत्म्यांना हे पक्क माहिती आहे की हा देवाचा पुत्र आहे, ह्याच्याकडे अधिकार आहे की हा आम्हाला अधोलोकात जाण्याची आज्ञा करू शकतो, ह्याच्याद्वारे आमचा नाश होऊ शकतो. ह्याच्या अगोदरच हा नाश होईल असं काहीतरी म्हणेल, त्यांनी अगोदरच सांगितलं की आम्हाला बाजूच्या जो डुकरांचा कळप चरत आहे त्या कळपामध्ये जाऊ द्या. आणि मग त्यांना ती परवानगी मिळते आणि त्या माणसाच्या आतमधले असलेले सर्वच्या सर्व अशुद्ध आत्मे त्या डुकरांच्या कळपामध्ये शिरतात आणि डुकरांचा कळप सैरावैरा इकडून तिकडे पळतो आणि डोंगराच्या उंच कड्यावरून उडी मारून समुद्राच्या पाण्यामध्ये गुदमरून मरून जातो. आणि इकडे हा माणूस जो निवस्त्र होता, आता त्याच्या अंगावरती वस्त्र घालण्यात आली तरी तो काही बोलत नाही आहे, कारण तो आता शुद्धीवर आलेला आहे, कारण तो आता पूर्णपणे बरा झालेला आहे. अशुद्ध आत्म्याच्या भयान पिढेपासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाने, उपस्थितीने तो पूर्णपणे मुक्त झाला, पूर्णपणे बरा झाला. आणि आता होतं असं की ज्यांचा तो कळप होता त्या कळपाच्या मालकाला असं वाटतं की येशू कोणीतरी जादूगार आहे, की त्यांनी काहीतरी केलं आणि आमची मेंढरं अशी झाली, आणि म्हणून ते गावात जातात, आपल्या गावात जातात, शेततळ्यात जातात आणि लोकांना गोळा करून सांगतात की बघा कोणीतरी भयानक जादूगार आलेला आहे आणि त्याच्यामुळे आमची मेंढरं मेलेली आहेत. असा कुप्रचार ते करतात, चुकीचा प्रचार ते करतात. आणि गावातली सगळी लोक येतात, शेतमळ्यात जमलेली सगळी लोक येतात आणि येशूला सांगतात आमच्या गावात येऊ नका, कारण त्यांना असं वाटतं ह्यांचा जर कळप गेला तर आमचं पण काहीतरी नुकसान होईल, येशूला आपल्या गावात घेऊच नका, येशूला आपल्या गावात एंट्री देऊच नका. आणि म्हणून ते येशूच्या शिष्यांना नाकारतात. आणि येशू ख्रिस्त पुन्हा एकदा मंचव्यात बसून दुसऱ्या दिशेने जात असताना बायबल म्हणतं की हा बरा झालेला माणूस जो अशुद्धात्म्याच्या पिढेमध्ये होता, हा बरा झालेला माणूस येशूला विनंती करतो की मला तुमच्या सोबत येऊ द्या. तेव्हा येशू म्हणतो नाही, तू आपल्या गावात जा, आपल्या लोकांकडे जा, आपल्या स्वकीयांकडे जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठं काम केलं ह्याची घोषणा कर, ह्याची साक्ष दे, ह्याची सुवार्ता सांग. आणि येशू निघून जातो आणि हा माणूस गावागावात जाऊन येशूने त्याच्यासाठी किती मोठं काम केलं, देवाने त्याच्यावर किती मोठं प्रेम दाखवलं ह्याची तो घोषणा करतो. आणि बरेचसे लोक त्याच्या जीवनाकडे पाहून की तो पहिला आरडाओरडा करायचा, पहिला स्वतःच्या शरीराला ठेचून काढायचा, रानावनामध्ये भटकायचा, रात्र बेरात्र त्याला कळायची नाही, आणि मग तो कबरेमध्ये राहायचा. आणि आता तो बरा झालेला आहे, आता तो सभ्य माणसासारखा वागतोय, आता तो सदाचारी माणसासारखा वागतोय. हा चमत्कार झालाच कसा? तू बरा झालाच कसा? की तू एवढा प्रॉब्लेम मध्ये होता की लोक तुला कुठेतरी लांब नेऊन, जंगलामध्ये नेऊन, कुठेतरी कबरेमध्ये साखळदंडाने बांधून ठेवायचे, एवढा तू लोकांना अपायकारक होता. आणि आता तू लोकांमध्ये वावरतोय, स्वतःच्या घरामध्ये वावरतोय, कपडे घालून आहेस तू आणि सगळं काही व्यवस्थित आहे, हे झालं कसं? तेव्हा तो सांगायचा येशू नावाच्या माणसाने मला बरं केलेलं आहे, ही सुवार्ता सांगायचा. पहा, त्या गावातल्या सगळ्यांसाठी येशू आलेला आहे. बायबल म्हणतं देवाने जगावर प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. कोणाचा नाश होऊ नये, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि देवाने जगावर प्रेम केलेलं आहे, केवळ इस्रायलवर नव्हे, केवळ इस्रायलवर नव्हे, केवळ यहुद्यांवर नव्हे, संपूर्ण जगावर प्रेम केलं आणि संपूर्ण जगासाठी येशूला त्याने पाठवलं. आणि येशूला त्या गावामध्ये एंट्री नव्हती, येशूला त्या गावामध्ये जायला देत नव्हते, मनाई केली होती, म्हणून येशू त्या गावाला सोडू शकत नव्हता. म्हणून येशू जरी नाही गेला तरी येशूने त्याच्याद्वारे घडलेल्या साक्षीला त्या गावामध्ये पाठवलं. येशू म्हणाला तुझ्या लोकांकडे जा, येशू म्हणाला तुझ्या गावामध्ये जा आणि तिकडे जाऊन ही घोषणा कर, तिकडे जाऊन सांग की देवाने तुझ्यावरती कसं प्रेम केलंय, तिकडे जाऊन सांग की देवाने तुझ्यासाठी किती मोठं काम केलंय, तिकडे जाऊन सांग की देव किती प्रेमळ आहे. आणि तो ते करत होता. याचा अर्थ सांगण्याचं तात्पर्य असं आहे की परमेश्वर आपल्या कामासाठी कामकरी पाठवतो, परमेश्वर आपल्या लोकांसाठी त्याच्या दासांना पाठवतो, परमेश्वर आपल्या लोकांसाठी त्याच्या सेवकांना पाठवतो. त्याच्या सेवकांचा स्वीकार करा, त्याची सेवक उभी राहावी. येशूने किती सेवकांना उभं केलं, येशूने किती शिष्यांना उभं केलं. आजही जगाच्या पाठीवर देवाचे छोटे मोठे कितीतरी शिष्य, कितीतरी दास देवाचं कार्य करत आहेत. आणि तरीही पीक फार आहे. आणि बायबल म्हणतं पिकाच्या धनाने आपल्या कामास कामकरी पाठवावे
निवडावे म्हणून प्रार्थना करा. प्रार्थना करा की जसं की तू त्या गरसेकर प्रदेशातील भूतग्रस्तांना त्याच्या भूतग्रस्ताला बरं करून त्याच्या गावातल्या लोकांचं तारण करावं म्हणून त्याची निवड केली. शोमरोन नगरातल्या लोकांचं तारण करावं म्हणून शोमरोनी स्त्रीची निवड केली. तसं माझ्या गावातल्या लोकांचं तारण व्हावं माझी निवड कर. तुझ्या सेवकाची निवड कर, तुझ्या दासाची निवड कर. जसे शोमरोनी स्त्रीने बेधडक होऊन आपल्या जीवनातला भूतकाळ सांगितला, कुठलीही लाज कुठलीही शरम न बाळगता, की माझ्या जीवनात त्यांनी सांगितलं की मला 5 नवरे होते आणि आता मी ज्याच्याबरोबर राहते तो माझा नवरा नाहीये. माझ्या जीवनातली इत्यंभूत माहिती त्यांनी सांगितली, म्हणजे तो कोणीतरी आहे. तुम्ही बघायला चलाच. तिने लाज बाळगली नाही. परमेश्वराचं प्रेम सांगायला कशाची लाज, परमेश्वराचं भय सांगायला परमेश्वराची कृपा सांगायला कशाची लाज. अरे जर देवाने सगळं काही दिलेलं आहे तर परमेश्वरच सगळं काही बघणार. एका आईची साक्ष मला आठवते, सातारा जिल्ह्यामध्ये ही साक्ष घडलेली. त्यांच्या मुलाला काहीतरी HIV चा त्रास होता आणि हा मरायला टेकला होता, अशी काहीतरी अवस्था होती. त्यांना काहीतरी प्रार्थनेचं कळालं आणि ते प्रार्थना सभेमध्ये आले आणि प्रार्थना सभेमध्ये त्यांनी भाग घेतला आणि देवाची कृपा त्याच्यावरती हळूहळू होत गेली आणि तो मुलगा पूर्णपणे बरा झाला. आता तो देवाचं कार्य करतो, आता तो देवाची सेवा करतो. देवाने त्याला सेवक म्हणून निवडलं. परंतु जेव्हा हा नुकताच बरा झाला होता आणि साक्ष देण्याची वेळ आली तेव्हा त्याची आई परमेश्वराचं प्रेम फार मोठ्या जोमाने सांगायची की माझा मुलगा मरायला टेकला होता, माझ्या मुलाला हा आजार होता, माझ्या मुलाला हा त्रास होता. HIV चा त्रास कोण सांगणार नाही पटकन, पण तिने सांगितलं होता, त्याला मरायला टेकला होता, पण परमेश्वराने त्याला बरं केलं. त्या क्रूसावरनं गळणाऱ्या रक्ताच्या धारेने त्याला बरं केलं ही तिने घोषणा केली. तेव्हा तिच्या लोकांनी तिला सांगितलं, तिच्या घरच्यांनी सांगितलं असेल म्हणा किंवा नातेवाईकांनी, की असं लोकांना सांगू नको की याला हा त्रास होता म्हणून, नाहीतर ह्याचं लग्न होणार नाही. लोकांना सांगू नको की याला त्रास होता म्हणून, नाहीतर लोक आपल्याशी दुरावा निर्माण करतील. ती म्हणाली कशाला नाही सांगायचं. अरे जर देवाने त्याला मरणातून बरं केलेलं आहे, मरणाच्या दारीतून त्याला बाहेर काढलेलं आहे, तर लग्न करायचं पण तो बघून घेईल, एवढा विश्वास तिने दाखवला. म्हणून सुवार्ता सांगताना, देवाच्या राज्याची घोषणा करताना कधी लाज बाळगू नका, कधी शंका बाळगू नका. तुम्ही बोलाल, तुमच्या शब्दाला स्वर्गाच्या राज्यातून देव समर्थन देईल. कारण तुम्ही जे काम करत आहात ते या पृथ्वीचं नव्हे, हे स्वर्गाचं काम आहे. विचार करा, जो माणूस स्वर्गाचं काम करतोय, जो माणूस या पृथ्वीवरती राहून देवाचं काम करतोय, हे किती मोठं आहे. देवाचं काम करण्यासाठी देव तुमच्या जीवनात जर साक्ष घडवतोय तर तुम्ही सुवार्ता सांगायला मोकळे आहात. देवाने तुमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप केलाय, तुम्ही साक्ष सांगायला मोकळे आहात. तुम्ही साक्ष सांगू शकता, तुम्ही साक्ष सांगण्यासाठी पात्र आहात. मोकळे आहात म्हणण्यापेक्षा तुम्ही साक्ष सांगण्यासाठी पात्र आहात. देवाच्या द्वारे तुमच्या जीवनात तुम्ही प्रेमाला अनुभवलंय, तुम्ही साक्ष सांगण्यासाठी पात्र आहात. तुम्ही सांगा साक्ष. परमेश्वर त्याच्या रक्ताने त्याच्या सेवकांना उभं करतोय, परमेश्वर त्याच्या रक्ताने पुलपीट उभा करून देतोय आणि त्याचे सेवक घोषणा करत आहेत. अजूनही पीक फार आहे, अजूनही लोकांपर्यंत सुवार्ता जायची आहे. त्याच गोष्टीची सुवार्ता सांगण्यासाठी देवाने त्याच्या दासांना निवडावं म्हणून प्रार्थना करा आणि स्वतःसाठीही प्रार्थना करा की मलाही परमेश्वराने निवडावं, मलाही परमेश्वराने सुवार्ता सांगण्यासाठी निवडावं. त्याच्या कामासाठी मी काम करायला तयार आहे. तुम्ही तयारी तर दाखवा. जोपर्यंत तुम्ही तयारी दाखवत नाही, देव हस्तक्षेप नाही करत. जोपर्यंत तुम्ही आपली सज्जता दाखवत नाही, तयारीपणा दाखवत नाही, रेडीनेस दाखवत नाही, तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला निवडणार नाही. तुम्ही तयारी दाखवा की प्रभू मला तुझं कार्य करायचं आहे, मला या गोष्टींची गरज आहे. प्रभू मला तुझी घोषणा सांगायची आहे, मला या गोष्टींची गरज आहे. स्वर्गाच्या विपुलतेच्या भांडारातून तो तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पुरवेल. आणि तुम्ही जेव्हा ही प्रार्थना कराल, विशेष प्रार्थना करा. कारण बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे युगाची समाप्तीची चिन्ह जी आहेत ती मोठ्या प्रमाणात आणि अधोरेखितपणे स्पष्टपणे जगात दिसत आहेत. जगाचा शेवट जवळ आलेला आहे. तारणाची बातमी अजूनपर्यंत ज्यांच्यापर्यंत पोहोचली नाही तिथपर्यंत देवाने त्याच्या लोकांना निवडावं अशी प्रार्थना करा. ते कुठलाही माध्यम देव वापरेल ते देवावरती सोडा, पण तुम्ही प्रार्थना करा. येशूने आपल्यावरती ही कामगिरी सोपवली आहे, सुवार्ता सांगण्याची तथा सुवार्तेसाठी लोक उभी राहावी त्यासाठी प्रार्थना करण्याची. आणि जी लोक ऑलरेडी सुवार्ता सांगत आहेत, जे लोक ऑलरेडी देवाचं काम करत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करण्याची जबाबदारी देवाने तुमच्या माझ्यावरती दिलेली आहे. नुसतं केवळ आपल्यासाठीच नव्हे, माझं हे होत नाही, माझं ते होत नाही, माझं असं झालं, माझं तसं झालं, एवढ्यासाठी देव मर्यादित नाही आहे. देव किती अफाट आणि स्वतःमध्ये खूप विराट आहे. त्याची अलौकिकता फार आहे. स्वर्ग त्याचं राजासन आणि पृथ्वी त्याचं पदासन आहे. एवढा तो बलाढ्य परमेश्वर आहे. तो फक्त नोकरी मिळत नाही म्हणून तेवढ्यापुरती तो मर्यादित नाही आहे. आपल्या फक्त हे काम होत नाही म्हणून तेवढ्यापुरती तो मर्यादित नाही. देव अफाट आहे. तुम्ही जर देवावर प्रेम करताय तर देवाचं काम करा. बायबल म्हणतं जे देवावर प्रीती करणे म्हणजे देवाच्या आज्ञा पाळणे. जर तुम्ही म्हणताय की मी देवावर प्रेम करतो तर देवाच्या आज्ञा पाळणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे. आणि देवाची आज्ञा हीच आहे की प्रार्थना करा,
सेवकांसाठी प्रार्थना करा, सेवक उभे राहावे म्हणून प्रार्थना करा, आणि तुम्ही सुद्धा सेवक म्हणून पुढे यावे अशी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेला देव उत्तर देईल आणि जास्तीत जास्त परमेश्वर या पिकासाठी आपल्या कामकऱ्यांना पाठवेल, सेवकांना पाठवेल, आणि सुवार्तेची घोषणा सर्व राज्यात, सर्व राष्ट्रात आणि सर्व जगात गाजवली जाईल अशी आम्ही प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.